सर्वांना नमस्कार. माझा पुस्तक वाचनाला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सुहृदयांचे मनपूर्वक आभार. स्वातंत्र्यवीर सावरकर भाग 2 वाचनाला सुरुवात करते. प्रतिशोध. बाबाराव सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आल्याचे कळताच अभिनव भारतचे सदस्य संतापाने लाल झाले. योग्य प्रकारे ह्याचा प्रतिशोध घेण्याची शपथ मदनलाल धिंगराने लंडन येथे वाहिली. लंडन स्थित भारतीय क्रांतिकारकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नियुक्त केलेले इंग्रज अधिकारी कर्झन वायली यास त्याने गोळी घातली. मदनलाल धिंगरा पकडले गेले. त्यांना फाशी देण्यात आली. भारतातही अशीच प्रतिक्रिया उमटली. सावरकर आणि अभिनव भारत ह्या संस्थेचे कार्यकर्ते आपल्या भारतीय सहकाऱ्यांना इंग्लंडहून गुप्तपणे शस्त्रास्त्रे पाठवित असत. बाबाराव सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावणारा नाशिक जिल्ह्याचा इंग्रज अधिकारी होता जॅक्सन. अनंत कान्हेरे या युवक क्रांतिकारकाने गोळी घालून जॅक्सनची जीवनयात्रा संपुष्टात आणली. अनंत कान्हेरेही पकडला गेला. त्याच्यासोबत इतरही काही कार्यकर्ते पकडले गेले. अनेक प्रकारांनी इंग्रजांनी ह्या क्रांतिकारकांचा छळ केला. इंग्रज सरकारच्या मते कर्झन वायली, जॅक्सन आदी इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्येमागे विनायकराव सावरकरांचाच हात होता. मदनलाल धिंगरा यांनी प्रगटपणे जाहीर केले होते की भारतीय युवकांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्याचा, त्यांना फासावर चढविण्याचा विरोध करण्यासाठी म्हणून इंग्रजांचे रक्त सांडण्याचा आम्ही विचारपूर्वक निर्धार केलेला आहे. मदनलाल धिंगरा यांचे हे जाहीर निवेदन सावरकरांनीच तयार केले होते. सावरकरांची ही राजकीय धारणा हीच असल्याचे सरकारला ठाऊक होते. झाले. इंग्रज सरकारने सावरकरांविरुद्ध खटला भरला. साहसपूर्ण उडी. यावेळी तात्याराव भारतात परतण्याच्या तयारीत होते. त्यांचे कित्येक सहकारी पकडले गेले होते. धिंगरांसारखे मित्र हुतात्मे झाले होते. बंधू बाबाराव यांची अंदमानातील कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अशा स्थितीत लंडनला करमणे तात्यारावांना शक्य नव्हते. मायदेशी परत फिरण्यास ते उत्सुक बनले होते. या साऱ्या घडामोडींमध्येही ते बॅरिस्टरीची परीक्षा उत्तीर्ण झाले. भारतात येण्याच्या तयारीत ते असतानाच लंडनच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या व राजद्रोह हे आरोप त्यांच्या विरुद्ध ठोठावण्यात आले. आपल्या विरुद्ध हे आरोप ठेवतेवेळी आपले वास्तव्य लंडनला होते. अतएव आपल्या विरुद्धचा खटला लंडनलाच चालावा असे सावरकरांचे म्हणणे होते. पण इंग्रज सरकारने त्यांचे म्हणणे जुमानले नाही. मोरिया नामक जहाजातून सावरकरांची भारताकडे रवानगी करण्यात आली. कैदी म्हणून मोरिया जहाजावर असतानाच शौचालयातील पोर्ट होलमधून बाहेर पडून सावरकरांनी मार्सेल्स बंदराजवळ समुद्रात उडी घेतली. अरुंद पाईपातून बाहेर पडावे लागल्याने ठिकठिकाणी त्यांचे शरीर खरचटून निघाले होते. खरचटलेल्या भागातून रक्त वाहत होते. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे जखमांची आग होत होती. तरीही समुद्र पोहून ते फ्रान्सच्या भूमीवर पोहोचले. मार्सेल्स बंदराची भिंत ओलांडून ते शहरात प्रवेश करणारच होते की दुसऱ्या बाजूने आलेल्या पहारेकऱ्यांनी त्यांना अटकाव केला. त्यांना आपल्या ताब्यात घेतले. फ्रान्सच्या भूमीवर मला पकडण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही असे सावरकर ओरडून ओरडून पहारेकऱ्यांना सांगत होते. पण त्या शिपायांनी त्यांचे काही एक ऐकले नाही. अटक करून त्यांना परत जहाजावर आणण्यात आले. कडेकोट बंदोबस्तातच पुढे त्यांना भारतात आणण्यात आले. इंग्रज पहारेकऱ्यांनी जहाजावरून निसटलेल्या सावरकरांना पुन्हा जरी ताब्यात घेतले तरी सावरकरांचे ते अद्भुत साहस जगाच्या इतिहासातील एक रोमांचकारी कृत्य म्हणूनच नोंदले गेले. आजन्म कारावास. भारतात आणून सावरकरांविरुद्ध खटला चालविण्यात आला. क्रांतीद्वारे राजसत्ता उलथविण्याचा तसेच इंग्रज अधिकाऱ्यांच्या हत्येसाठी लोकांना भडकविण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या 2 आरोपांखाली त्यांना वेगवेगळ्या 2 जन्मठेपेच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. शिक्षा ऐकून सावरकर उद्गारले, अरे वा, इंग्रजांना सुद्धा हिंदूंची पुनर्जन्माची कल्पना मान्य दिसते.
सरकारने सावरकरांची सर्व मालमत्ता जप्त केली. जन्मठेपेच्या 2 शिक्षा म्हणजे अंदमानातील कारागृहात 50 वर्ष खितपत पडावे लागणार होते. अंदमानचा कारावास काळे पाणी म्हणूनच ओळखला जायचा. अतिशय कठोर अशी ही शिक्षा समजली जायची. शरीर आणि मन पिचून जावे अशी कामे तेथे कैद्यांकडून करवून घेतली जात. सावरकरांना तेलाच्या घाणीला बैलाच्या जागी जुंपले जायचे. सकाळपासून सायंकाळपर्यंत तेलाची घाणी ओढून ओढून सावरकर थकून जायचे. बंदीगृहात त्यांना नारळाच्या काथ्याच्या दोरही वळावा लागायचा. तळहाताची चामडी सोलून निघून हात रक्तबंबाळ व्हायचे, तरीही ठरवून दिलेले काम त्यांना पूर्ण करावेच लागायचे. काम पूर्ण झाले नाही तर बेताने पिटाई व्हायची. बंधूंशी भेट. सांकेतिक भाषा. कारागृहात एक दिवस अचानक विनायकरावांना आपले वडील बंधू गणेशराव यांचे दुरूनच दर्शन झाले. विनायकराव जन्मठेपेची शिक्षा भोगावयास अंदमानला दाखल होण्याच्या आधीपासूनच गणेशरावांना तेथे ठेवलेले होते. तात्यासुद्धा तेथेच आला आहे ही गोष्ट त्यांना अज्ञात होती. अचानक दोघांची दृष्टीभेट घडली. तात्यारावांनी बाबारावांना पाहिले आणि बाबारावांनी तात्यांना. परंतु परस्परांशी ते बोलू मात्र शकत नव्हते. त्याही अवस्थेत बाबारावांनी पहारेकऱ्यांच्या साहाय्याने तात्यारावांना चिठ्ठी पाठवली. तात्या, तू येथे कसा आलास? बाहेर राहून तू क्रांतिकार्य पुढे नेतो आहेस असेच मी समजत होतो. तू पण येथे आलास. आता पुढे काय व्हायचे आहे? तात्यारावांनी प्रत्युत्तर पाठविले. यशापयश ही योगायोगाची गोष्ट आहे. निर्भय बनून संकटांशी 2 हात करण्यातच कर्तृत्व आणि योग्यता दिसून येते असे म्हणतात. तुम्ही, मी आणि आपले सर्व सहकारी त्याचाच तर परिचय देत आहोत. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना कारागृहात परस्परांशी काही बोलणे, विचारविनिमय करणे त्या बंधूंना शक्य नव्हते. पहारेकऱ्यांची मनधरणी करून चिठ्ठ्या पाठवणेही नेहमीच साधत नसे. त्यामुळे सावरकर बंधूंनी स्वतःचा एक वेगळाच मार्ग काढला. हातकड्यांच्या साहाय्याने सांकेतिक भाषेचा. हळूहळू सर्वच कैदी हातकड्यांची ही सांकेतिक भाषा बोलू लागले आणि ती त्यांच्या संभाषणांचे माध्यम बनली. कैदेत असतानाही समाजसेवा. काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे सोबतचे इतर कैदी खुनी अथवा दरोडेखोर असायचे. परंतु सावरकर त्यांच्याशी सुद्धा अतिशय प्रेमाने वागत, सन्मानाने बोलत, त्यांना जगातील घटनांची माहिती देत, भारताच्या इतिहासातील कथा त्यांना ऐकवीत. कैद्यांमध्ये सर्वच जाती धर्माचे लोक होते. हिंदू होते तसे मुसलमानही. चुकून का होईना एखाद्या हिंदू कैद्याचा मुसलमान कैद्याच्या थाळीला स्पर्श जरी झाला तरी इतर हिंदू कैदी त्याला जातीबाहेर टाकत. परिणाम असे कैदी हिंदूंपासून वेगळे तर पडतच, पण कित्येकदा स्वतः मुसलमानच होऊन जात. कारागृह अधिकारी मुद्दामच हिंदू कैद्यांना जाचाचे काम देत, तर मुसलमान कैद्यांशी ते कित्येकदा मुद्दाम नरमाईने वागत. कारागृहातील ही तत्कालीन स्थिती बदलविण्याचे सावरकरांनी प्रयत्न केले. मुसलमानांच्या थाळीला स्पर्श मात्र केल्याने हिंदुत्वाचा लोप होतो हे त्यांनी अमान्य केले. केवळ या कारणांमुळे मुसलमान झालेल्या सर्व कैद्यांना हिंदू म्हणून पुन्हा आपल्यात घेण्यासाठी त्यांनी इतर कैद्यांचे मन वळविले. मुसलमान कैद्यांना कारागृहात नमाज पढण्याची अनुमती होती. ते नमाज पढायचे. सावरकरांनी हिंदू कैद्यांना प्रार्थना आणि स्तोत्रे शिकविली. प्रारंभी कारागृह अधिकारी हिंदू कैद्यांना स्तोत्र प्रार्थना म्हणण्याला अनुमती देत नव्हते. हा उघड भेदभाव होता. सावरकरांनी कारागृहातच सत्याग्रह करून तो दूर करवून घेतला. त्यांच्या प्रयत्नामुळेच हिंदू कैद्यांमधील उच्च-नीचतेची, जातीपातीची, पंथीय दुराभिमानाची भावना नष्ट झाली. सावरकर कारागृहात सतत याच कार्यात मग्न राहिले. कवी सावरकर. सावरकर जातीवंत क्रांतिकारक होते, तसेच ते कवीही होते. कारावासात असताना चिंतेने आपले मन जाळत न बसता त्यांनी मनन आणि चिंतन केले. स्फूर्तिप्रद कविता रचल्या.
भलेही त्यांचे शरीर बंधनांनी जखडले होते, पण त्यांचे मन, त्यांचे विचार, कल्पनाशक्ती त्यांना कोण जखडून ठेवू शकणार? ते तर मुक्त होते. कविता करायची आणि खिळ्याच्या सहाय्याने कारागृहाच्या दगडी भिंतीवर ती लिहून ठेवायची. असा क्रम त्यांनी सुरू केला. ती कविता नंतर पाठ करून कवितेचा पुढील अंश लिहायचा. कमला, गोमंतक, महासागर आदी दीर्घ आणि खंडकाव्यांची रचना सावरकरांनी याच पद्धतीने कारागृहात असतानाच पूर्ण केली. जाईजुईच्या गंधाने दरवळणारी काव्य अनेकांनी लिहिलेली आहेत, पण कारागृहाच्या थंड स्पर्शात दगडी भिंताडांवर फुललेली सावरकरांची ही काव्य काही वेगळीच म्हणावी लागतील, अपूर्वच समजावी लागतील. रत्नागिरीला स्थानांतर. अंदमानची हवा, कारागृहातील निकृष्ट दर्जाचे बेचव अन्न, हाडे खिळखिळी करणारे कष्ट आदींमुळे सावरकरांची तब्येत ढासळत होती. 1919मध्ये त्यांचे धाकटे बंधू नारायणराव आणि पत्नी यमुनाबाई सावरकरांना भेटण्यासाठी अंदमानला आले. बाबारावांची पत्नी यशोदाबाई यांचे निधन झालेले होते. कारागृहात असल्याने पती बाबाराव आणि दीर तात्याराव यांना यशोदाबाईंच्या मृत्यूची वार्ता पूर्वी कळली नव्हती. ह्या भेटीच्या वेळीच ती कळू शकली. बंधूची आणि पत्नीची ही अल्पकालीन भेट क्लेशदायकच ठरली. सावरकरांची तब्येत ढासळत असल्याची बातमी भारतभर वणव्यासारखी पसरली. लोक अस्वस्थ झाले, क्षुब्ध झाले. त्यातूनच सावरकरांची मुक्तता व्हावी म्हणून चहूबाजूंनी सरकारवर दडपण येऊ लागले. शेवटी या जनदडपणापुढे इंग्रज सरकारलाही झुकावे लागले. 1921मध्ये सावरकर बंधूंना अंदमानातून भारतात आणण्यात आले. काही काळ त्यांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवले गेले. शेवटी 1922मध्ये बाबाराव सावरकरांची सुटका झाली. त्यांच्या पाठोपाठ 1924मध्ये तात्यारावांनाही सशर्त मुक्त केले गेले. रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर न पडण्याचे त्यांच्यावर बंधन होते. कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी न होण्याचेही बंधन त्यांचेवर लादण्यात आले होते. 1924पासून तो 1937पर्यंत सावरकर रत्नागिरीत ठाणबंद होते. त्यांची पत्नी मात्र त्यांच्यासोबत होती. त्यांचा विवाह 1901 साली झालेला होता, परंतु तात्याराव मागील 24-25 वर्षे प्रारंभी इंग्लंडात व नंतर अंदमानात एकलेपणाची शिक्षा भोगत होते. रत्नागिरीत स्थानांतरित झाल्यावरच त्यांच्या कौटुंबिक जीवनाला प्रारंभ झाला. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी 2 मुले होती. मुलीचे नाव प्रभात तर मुलाचे विश्वास. याच काळात सरकारच्या अनुमतीने तात्यारावांनी आपल्या लहानपणीच्या कार्यक्षेत्राला नाशिकला भेट दिली. नाशिकच्या जनतेने त्यांचा जाहीर सन्मान केला. 1 लाख रुपयांची थैली त्यांना अर्पण केली. सावरकरांनी समाजसेवेसाठी हा निधी राखून ठेवला व आपले उर्वरित जीवनही त्यांनी समाजसेवेसाठीच समर्पित केले. पतितपावन. अस्पृश्यता हिंदू समाजाला असलेला एक शाप आहे, कलंक आहे. जातपात, वर्णभेद आदींनी हिंदू समाज दुभंगलेला आहे, छिन्नभिन्न झालेला आहे. भेदभावाच्या जाचाने अनेक हिंदू अन्य धर्माचा आश्रय घेताना इथे दिसतात. सावरकरांनी स्पृश्यास्पृश्यतेविरुद्ध संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. सत्याग्रह करून त्यांनी रत्नागिरीचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी मोकळे करून घेतले. रत्नागिरीलाच पतितपावन मंदिराची स्थापना झाली. श्री शंकराचार्यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करविले. स्पृश्यास्पृश्य भावना दूर व्हावी म्हणून सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन सहभोजन करावे अशी कल्पना समोर आली. तसे सहभोजनाचे कार्यक्रमही आयोजित केले. त्या काळी स्पृश्यास्पृश्यतेचे हे विष समाजात खोलवर पसरलेले होते. शाळांमधून स्पृश्य मुलांच्या रांगा वेगळ्या असत तर अस्पृश्यांच्या वेगळ्या. विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था ही वेगवेगळी असे. सावरकर शाळांमधून जात, शिक्षकांशी बोलत, सर्व विद्यार्थ्यांना भेदभाव न ठेवता एकत्र बसविण्याची शिकवण देत. आपल्या हिंदू बांधवांनाच अस्पृश्य मानून त्यांना जर आपण दूर लोटले तर कालांतराने ते आपले शत्रू होतील, ही वस्तुस्थिती सावरकर जनमानसावर बिंबवित.
धर्मांतरित हिंदू बांधवांना मूळ प्रवाहात सामील करून घेण्याची शिकवण देत, त्यांना आपल्यात घेत. स्पृश्य अस्पृश्यतेबरोबरच हिंदू समाजाला त्या काळीही रूढिवादाने ग्रासलेले होते. अंधश्रद्धा आणि रूढिवादी परंपरा यात अनेक प्रकारच्या विकृती होत्या. सावरकर त्यावर घणाघात करीत, अनिष्ट रूढींवर ते तुटून पडत, त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत. भाषाशुद्धीची ही मोहीम याच काळात सावरकरांनी चालवली होती. स्वभाषेत घुसडण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांना त्यांचा प्रखर विरोध असे. हिंदू महासभा 1937 सावरकरांवरील सर्व बंधने काढून घेण्यात आली. बंधने दूर होताच सावरकर सक्रिय राजकारणात उतरले. हिंदू महासभा या पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली गेली. स्वातंत्र्यपूर्व काळात निजामाच्या राज्यात हिंदूंवर अत्याचार होत होते. निजामशाहीतील या अन्याय अत्याचारांच्या विरोधात सावरकरांनी संघर्ष सुरू केला. हिंदू युवकांनी मोठ्या प्रमाणात सैन्यात दाखल झाले पाहिजे यावर त्यांचा भर असे. पाकिस्तानची मागणी समोर आल्यावर तिलाही त्यांनी कसून विरोध केला. 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला, परंतु पाकिस्तानच्या निर्मितीमुळे लक्षावधी हिंदूंना निर्वासित बनून भारतात यावे लागले. सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या. निरपराध अशा शेकडो लोकांची हत्या केली गेली. राष्ट्रीय वृत्तीच्या लोकांची मने व्यथित झाली. ती परिस्थिती पाहून सावरकरही अस्वस्थ झाले. पुढे ही स्थिती चिघळतच गेली. 1948 साली महात्मा गांधीजींची हत्या झाली. सरकारने सावरकरांना अटक केली. त्यांच्यावरही खटला भरण्यात आला. मात्र पुढे या खटल्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली. ते निष्कलंक असल्याचे सिद्ध झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर 1957 हे वर्ष भारतासाठी संस्मरणीय होते. भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्याचा शताब्दी महोत्सव त्या साली स्वतंत्र भारतात धूमधडाक्यात साजरा केला गेला. राजधानी दिल्लीत संपन्न झालेल्या या महोत्सवाच्या कार्यक्रमाला स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी विनायकराव सावरकर यांनी साभिमान सहकार्य दिले. त्यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणात पहिल्या स्वातंत्र्य लढ्याची रोमांचक माहिती दिली आणि असे प्रतिपादन केले की भारताला जर आपले स्वातंत्र्य अबाधित राखावयाचे असेल तर त्याने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज व्हावयास हवे. 1960 तात्याराव सावरकरांच्या जीवनात या वर्षाला एक वेगळेच महत्त्व होते. त्यांना आजन्म कारावासाच्या 2 शिक्षा ठोठावण्यात आलेल्या होत्या. शिक्षेचा काळ पूर्ण होण्याआधीच सावरकरांना जर सरकारने मुक्त केले नसते तर 1960पर्यंत त्यांना कारागृहातच खितपत पडावे लागले असते. त्यामुळे सावरकरांच्या अनुयायांनी 1960 त्यांचा मृत्युंजय दिवस साजरा केला. मृत्यूशी झुंज देऊन सावरकरांनी विजय मिळविला असे नमूद करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अंदमानातील कारागृहाच्या ज्या कोठडीत सावरकरांना ठेवण्यात आले होते त्या कोठडीत भारत सरकारने सावरकरांच्या नावाचा फलक लावला. सावरकरांच्या वास्तव्याने महत्त्व पावलेली ती कोठडी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आली. 1965 महाराष्ट्र व भारत सरकारने त्यांना मानधन देऊन त्यांच्या कार्याची बूज राखली. सरकारच्या वतीने अग्रगण्य स्वातंत्र्यवीर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. 6 सोनेरी पाने. तात्यारावांचे वय वाढते होते. वृद्धावस्थेकडे ते झुकू लागले होते, परंतु त्यांची बुद्धी आणि चिंतनशीलता वाढत्या वयातही सतेज होती. रचनात्मक कार्याचे आव्हान ती स्वीकारत होती. त्यांनी याच वयात हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील 6 सोनेरी पाने नावाच्या एक जाडजूड ऐतिहासिक ग्रंथाची रचना केली. भारताच्या इतिहासातील अभिमानास्पद घटनांचे स्मरण करीत भारतीयांच्या मनात स्वाभिमान देशाभिमान जागृत करण्याचे प्रयत्न सावरकरांनी या महान ग्रंथाद्वारे केला आहे. त्याचबरोबर त्यांनी असेही प्रतिपादन केले आहे की विशाल अशा सागरालाही किनारा हा हवाच. मनाच्या विशालतेला
क्षमाशील वृत्तीला आणि शत्रूंनाही आश्रय देण्याचा भारतीयांच्या अलौकिक गुणांनाही मर्यादा ही हवीच. कार्यसाफल्य. सावरकरांचे वडील बंधू गणेशराव उपाख्य बाबाराव यांचे 1945 व धाकटे बंधू नारायणराव यांचे 1950 निधन झाले होते. पत्नी यमुनाबाई यांनीही 1965 आपली जीवनयात्रा संपविली. कन्या प्रभात हिचा विवाह होऊन ती आपल्या घरी गेलेली होती. जीवनाची इतिकर्तव्यता पूर्ण झाली होती. तात्यारावांचे शरीर थकून गेलेले होते. तशात प्रकृतीही बिघडत चालली होती. भारत देश स्वतंत्र झालेला होता. देश स्वतंत्र झालेला पाहण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झालेले होते. एक विषाद मात्र मनात होता. हिंदूंना हिंदू नाव देणारी सिंधू नदी, पवित्र वेदांची निर्मिती करणारा आर्यावर्त प्रदेश पाकिस्तानच्या निर्मितीमुळे भारताबाहेरच होता. सावरकरांसाठी हा सल असह्य असाच होता. हा एक विषय वगळला तर त्यांचे जीवन परिपूर्ण झाले होते. स्वाभाविकच जराजर्जर देह त्यांच्यासाठी भारभूतच होता. म्हणून की काय, जीवनाच्या अंतिम काळात त्यांनी अन्नत्याग केला. प्रायोपवेशन आणि 26 फेब्रुवारी 1966 रोजी या क्रांतिकारकाने इहलोकीची आपली महायात्रा समाप्त केली. स्वातंत्र्य देवतेचे पुजारी. सावरकरांचे जीवन अत्यंत संघर्षमय होते. ते स्वातंत्र्य समरातील बिनीचे लढवयेही होते आणि कवीही. स्वातंत्र्याचे ते महान उपासक होते. स्वतंत्रतेला त्यांनी देवत्वाच्या अत्युच्च सिंहासनावर बसविले होते. ऋषीमुनींची मुक्ती, योगियांचा मोक्ष आणि वेदांत्यांचे परब्रह्म या सर्वांना देशाच्या स्वातंत्र्याच्या रूपातच त्यांनी पाहिले. स्वातंत्र्य हेच त्यांचे हृदयगाण होते. स्वातंत्र्यच त्यांचे आराध्य दैवत होते. त्यांच्या जीवनाची, कर्तृत्वाची आणि प्रतिभेची सारी धडपड होती ती स्वातंत्र्यासाठीच. त्यांच्या हृदयाचे स्पंदन चालायचे ते स्वातंत्र्यासाठीच. त्यांची प्रतिभा झंकारायची तीही स्वातंत्र्यासाठीच. उत्तमातले उत्तम, उदात्ततेमधील उदात्त, सर्वोच्चतेतील सर्वोच्च म्हणजेच स्वातंत्र्य, असा त्यांचा महामंत्र होता. त्यांचे जीवनगाण होते. जयोस्तुते श्री महान्मंगले शिवास्पदे शुभते, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठीच सावरकरांनी आपले आयुष्य वेचले. त्यामुळंच त्यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव अन्वर्थक झाले आहे, अमर झाले आहे. धन्यवाद.